वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबद्दलची ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्यात आहे। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। ओमराजे, आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही म्हणाला होतात की या निकालानंतर मी जो काही निर्णय आहे तो घेईन असं, मग आता तुमचा निर्णय बदलणार की तुमचा निर्णय कायम राहणार आहे? नाही, मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथं सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेईन। म्हणजे अजून ओमराजे तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही। ओमराजे, या केसवर तुमचा निर्णय डिपेंड होता? नाही, या केसच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाहीये। म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आणि मग निर्णय घ्यायचा आहे मला। नक्कीच ओमराजे, आज आम्ही तुमच्या निकाल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण 20 वर्ष आम्ही आमच्या वडिलांची आणि त्यांचे चालक समत काजींची जी हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना शिक्षा व्हावी या भूमिकेतनं आम्ही न्यायालयीन लढा देत होतो। त्यामुळे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा तो निकाल होता माझ्यासाठी, त्याची वाट मी बघत होतो। नक्कीच हा भाग वेगळा आहे आणि माझ्या राजकीय निर्णयाचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून मी निर्णय घेईन। मतदारसंघातल्या लोकांशी बोलून 2 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलं। दरम्यान ओमराजेंच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 5 खासदारांची धाकधूक वाढली आहे। ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय रद्द केल्यास ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। ओमराजेंनी निर्णय बदलल्यास 5 खासदारांवर अपात्र होण्याचं संकटही ओढावू शकतं। मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवी। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे, पण सही केली का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। टायगर बाबत काय सांगणार? ऑपरेशन टायगर बाबत मी माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्यातची असताना ओमराजेंचे जिवलग मित्र आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत ओमराजेंचे जिवलग मित्र कैलास पाटील पोहोचले आणि त्यांनी ठाकरेंशी चर्चा केली आहे। त्यामुळे 2 दिवसांनंतर ओमराजे काय निर्णय घेणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय।